नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुधा मूर्ती यांनी केले अक्कलकोट येथील शिक्षक डॉक्टर धानय्या कौडगीमठ यांचे अभिनंदन। जगप्रसिद्ध लेखिका, राज्यसभा सदस्य, पद्मश्री व पद्मभूषण पुरस्काराने गौरविलेल्या थोर शिक्षणतज्ञ समाजसेविका इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुधा मूर्ती यांनी अक्कलकोट येथील KLE मंगरुळे हायस्कूलचे शिक्षक डॉक्टर धानय्या कौडगीमठ यांना थेट दूरध्वनीवरून संपर्क साधून तब्बल 15 मिनिटांचा संवाद साधला। यावेळी त्यांनी कौडगीमठ यांचे PhD पदवी संपादन केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले। डॉक्टर धानय्या कौडगीमठ यांनी नुकतेच डॉक्टर सुधा मूर्ती यांचे साहित्य विश्व एक अन्वेषण या विषयावर सविस्तर प्रबंध सादर करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातून त्यांनी PhD पदवी प्राप्त केली आहे। या संशोधनासाठी त्यांनी तब्बल 11 वर्षे मनपूर्वक परिश्रम घेतले। ही माहिती समजताच डॉक्टर सुधा मूर्ती यांनी फोनवरून डॉक्टर कौडगीमठ यांना विविध प्रश्न विचारले। डॉक्टर सुधा मूर्ती यांनी माझे साहित्य संशोधनासाठी का निवडले, उद्दिष्ट काय होता, कोणत्या घटनांनी प्रेरित केले, शाळेच्या जबाबदाऱ्यांसह संशोधन कसे साध्य झाले, अशा मुद्द्यांचा समावेश होता। या प्रसंगी डॉक्टर सुधा मूर्ती यांनी शाळेचे मुख्याध्यापक नंदाजी कदम यांच्याशीही संवाद साधून शाळेची शैक्षणिक कामगिरी व विद्यार्थ्यांची संख्या जाणून घेतली। डॉक्टर धानय्या कौडगीमठ यांचा नम्रपणा, साधेपणा, अभ्यासू वृत्ती, सेट नेट व TET परीक्षा संदर्भात यूट्यूबवरून मोफत मार्गदर्शन याबाबत डॉक्टर सुधा मूर्ती यांनी विशेष कौतुक केले। या अभिमानास्पद प्रसंगानंतर मुख्याध्यापक नंदाजी कदम, उपमुख्याध्यापक GB पटेल, पर्यवेक्षिका आरती तोळनोरे व सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी व पालकवर्ग यांनी डॉक्टर धानय्या कौडगीमठ यांचे मनपूर्वक अभिनंदन केले। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। ಹೌದು